भयकथा तिचं नाव घेऊ नकोस. रात्रीचे 11:30 वाजले होते. आकाश पूर्ण काळं झालं होतं आणि गावात सगळीकडे शांतता पसरली होती. रोहन आपल्या आजोबांच्या जुन्या वाड्यात एकटाच बसला होता. त्या वाड्याबद्दल गावात एक विचित्र अफवा होती. त्या घरात तिचं नाव घेऊ नकोस. रोहनला या गोष्टींवर विश्वास नव्हता. तो हसत म्हणाला, हे सगळं फालतू आहे. भूतप्रेत काही नसतं. तेवढ्यात अचानक वीज गेली. घरात काळोख पसरला. रोहनने मोबाईलची टॉर्च लावली आणि हॉलमध्ये नजर फिरवली. भिंतीवर एक जुना फोटो होता, एका बाईचा. तिचे डोळे काहीतरी विचित्र वाटत होते. तो फोटो जवळ जाऊन पाहू लागला आणि नकळत त्याच्या तोंडून शब्द निघाले, हीच का ती सावित्री? क्षणभर सगळं शांत झालं. आणि मग टकटक टकटक दरवाजावर कोणीतरी हलक्या आवाजात ठोठावत होतं. रोहन थोडा घाबरला, पण स्वतःला सावरत तो दरवाजा उघडायला गेला. दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हतं. फक्त थंड वारा आत आला. तो परत वळला आणि त्याचा मोबाईल अचानक बंद झाला. आता पूर्ण अंधार. तेवढ्यात त्याच्या कानात एक हळू आवाज आला, तू माझं नाव घेतलंस. रोहनच्या अंगावर काटा आला. तो घाबरून मागे वळला आणि त्याच्या समोर तीच बाई उभी होती. फोटोमधली. तिचे डोळे पूर्ण काळे आणि चेहऱ्यावर एक भयानक स्मित. रोहन किंचाळायला गेला, पण आवाजच निघेना. ती हळूहळू त्याच्याकडे चालत येऊ लागली. मी इथेच होते. फक्त कोणीतरी माझं नाव घ्यायची वाट बघत. रोहन मागे सरकत होता, पण भिंतीला टेकला. आता पळण्याचा मार्ग नव्हता. ती अगदी जवळ आली आणि हळूच म्हणाली, आता तू पण इथून कधीच जाऊ शकणार नाहीस. अचानक सगळं शांत झालं. दुसऱ्या दिवशी गावातील लोक वाड्यात आले. रोहन कुठेच दिसत नव्हता, पण भिंतीवर एक नवीन फोटो लागला होता, रोहनचा. आणि त्याच्या बाजूला उभी होती तीच बाई. आणि आजही त्या वाड्यात कोणी गेलं आणि तिचं नाव घेतलं तर तो परत कधीच दिसत नाही.